नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे 30 इडली आणि सुकी कोरडी चटणी। तर हे आपण हे वाटी 2 वाटी आपण तांदूळ घेतलेले आहे, हे अर्धी वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ह्याचबरोबर आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी वाटी आपल्याला थोडेसे एवढी वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत। तर आपण हे सगळं साहित्य छानपैकी धुवून स्वच्छ 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून आपण आणि डाळ सगळं भिजलेले आहे, 5-7 तास आपण त्याला भिजत ठेवलं होतं। आता आपण ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा मंडळी, हे आपलं पीठ झालं तयार। बघा इतकं आपण बारीक वाटलं ह्याला, बघू शकता तुम्ही। आता हे आपलं ह्याला 5-6 तास ठेवायचं भिजत असंच, आणि आपण मग नंतर 5-6 तासांना आपली 30 इडली करायला भिजलं। एकदम मस्त फॉर्मेट झालेलं आहे बघा, एकदम छान मोडलेलं आहे। आता आपण ह्याच्या 30 इडल्या आता ह्याच्यात आपण थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि बरोबर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। मंडळी, ही आपली 30 इडलीसाठी लागणारी ही पुरी चटणी। वास तर इतका सुंदर येतोय ना। किती आपली एकदम मस्त फुलली इडली, मागून फुलून एकदम छान झाली आहे, एकदम मस्त झालेली आहे। बघू शकता तुम्ही, ही 30 इडली आपली आहे। चला तर आपण अजून दुसरी करूया। मंडळी, ही आपली 30 इडली आहे। आता आपण ह्याच्या ही सुकी जी चटणी असते ना, ह्याला काय पुडाची चटणी काहीतरी म्हणतात, ते आपण ह्याच्या वाशी मस्त मजी टाकायची छानपैकी। हे पण छानपैकी टाकायची। वरून आपल्याला मस्त मध्ये तुपाचे धार टाकायचे आहे, त्याच्या पण आपल्याला तुपाचे धार टाकायचे आहे। हे बरोबर आपले चटणी आणि आपलं हे तूप। मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही माझी 30 इडली? आवडली असली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।